आणि आता पुढची बातमी आपण पाहूयात। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेला डिवचणारे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत। ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला डिवचण्यात आले। शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात विरोध केला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील राज ठाकरेंना टोला लगावला होता। भारतीय जनता पार्टीकडून दादरमधील शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मनसेला डिवचणारं असं हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण पाहतच होतो की मनसेकडून हिंदी सक्ती विरोधात अनेक बॅनरबाजी करण्यात आलेली होती। अनेक त्यांनी विरोध मोठ्या प्रमाणावर केलेला होता। त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीकडून हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे, आपण पाहतो ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती। तोडत नाही, भाषा जोडते, साऱ्या देशाची संवाद महाराष्ट्र देतो साथ। याच आशयाचा मध्यभागी जर आपण पाहिलं तर पंढरपूरच्या विठुरायाचा हा फोटो आहे आणि त्यामध्येच पंढरपूरची वारी देखील इथे दर्शवण्यात आलेली आहे। कोपऱ्यात जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं जे सिम्बॉल जे आहे, चिन्ह जे आहे ते तिथे लावण्यात आलेलं आहे। कारण त्यावरूनच लक्षात येत आहे की हे जे बॅनर आहे ते भारतीय जनता पार्टीकडून लावण्यात आलेलं आहे। मनसेकडून आपण जर पाहिलं तर हिंदी सक्ती विरोधात मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आलेला होता, निषेध करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने मनसेकडून देखील शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली होती। त्यानंतर आता भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि याच बॅनरला मनसेकडून काय म्हटलं जातंय, त्याच्यावरती काय उत्तर दिलं जातंय हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। पुढची बातमी पाहूयात। राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमधून राज ठाकरे यांना विनंतीवजा सल्ला देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। ही नुसती राजकीय प्रतिक्रिया नसून एक मनस्वी इशारा आहे। स्वार्थासाठी नाती तोडणाऱ्या उबाठा गटाच्या नीतीवर त्यांनी परखड भाष्य करत भूतकाळातील काही उदाहरणांद्वारे राजसाहेबांना सावध राहण्याचा दिलेला सल्ला अनुभवांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्याजोगा आहे, असं ट्विट राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय। सामना अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलंय। राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसे अनेक जण पोटदुखीनं बेजार झालेत। शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेईमानी करणाऱ्यांना पंक्तीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार, हा साधा सरळ प्रश्न आहे। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी, शहा आणि फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरणाऱ्यांचंच काम त्यांनी केलंय। तर महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका नाही। प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं, असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याचे संकेत या सामन्याच्या अग्रलेखातून देण्यात आलेले आहेत। आजच्या या सामना अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्राला आणखी काय हवं अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसे अनेक जण पोटदुखीनं बेजार झालेत, असं देखील सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। तर शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झालाय। आपण पुन्हा एकदा पाहूयात सामन्यामध्ये नेमकं काय म्हटलंय। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचंच काम त्यांनी केलंय। महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा, त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका नाहीये। तर प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं, असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे।
विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे.